नमस्कार. सोल शक्ती स्टुडिओमध्ये मी शुभांगी तुमचे मनापासून स्वागत करते. माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे. मी आशा करते की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही माझ्याशी आणि माझ्या ह्या चॅनलशी नक्कीच कनेक्टेड फील कराल. व्हिडिओची आणि या चॅनलच्या पहिल्या व्हिडिओची सुरुवात करण्याआधी मी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. हे जे आलेलं नवीन वर्ष आहे ते तुम्हाला सगळ्यांना सुखदायी आणि आल्हाददायी जावो. तर मला सांगावंसे वाटते सर्वप्रथम की हे चॅनल सुरू करण्याची किंवा हे विचार मांडण्याची मला खूप दिवसांपासून गरज वाटत होती. त्याचं कारण असं की काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग घडले आणि त्यामुळे माझ्या जीवनात इतकी नकारात्मकता आली होती की तेव्हा मला असं वाटायचं की आपण कोणाशी बोलावं किंवा आपल्याला काउन्सिलिंगची गरज आहे का. मला काउन्सिलिंगसुद्धा घ्यावी लागली आणि अशा वेळेस मेडिकेशन्स ट्रीटमेंट केल्यावर असं लक्षात आलं की जेव्हा आपण स्वतःवर बाह्यरित्या काही ट्रीटमेंट घेतो किंवा गोळ्या औषधं खातो त्यापेक्षा आपण आपल्या अंतर्मनात पाहिलं नेमकं कुठे काय चुकतंय किंवा काय आपल्याला करेक्ट करायला पाहिजे आणि कशाची गरज आहे हे आपल्याला कळणं फार गरजेचं वाटतं. आणि त्यामुळेच माझ्या डोक्यात कल्पना आली की ज्या गोष्टी मी अनुभवल्यात त्या गोष्टी मी तुमच्याशी नक्की शेअर कराव्यात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल असते. कोणाला पैशांचं टेन्शन, कोणाला रिलेशनशिपचं टेन्शन, कोणाला करिअरचं टेन्शन, कोणाला जॉब, कोणाला लग्न, कोणाला इतर काही सोसायटल इश्यू. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स तर आहेतच. मग अशा वेळी आपल्या आयुष्यात सध्या असे प्रसंग घडत आहेत की ज्यामुळे आपण नक्की शेअर कोणाशी करावं आणि जर आपण एखादी गोष्ट शेअर केली तर आपल्याला जज केलं जाईल का, कोणी जजमेंटल होईल का, आपल्या या विचाराला किंवा आपल्या या टेन्शनला कोणी असं म्हणेल का अरे एवढ्या लहान टेन्शनला पण आपण म्हणजे इतकं मोठं करतोय असं होईल का. तर आपण हाच विचार करत असतो आणि कुठेही शेअर करायला आपण घाबरतो. मला एक सांगा, तुम्ही कधी स्वतःला विचारलंय का मी प्रार्थना करतो, मी काही गोष्टी प्रयोग करत असतो स्वतःवर किंवा मी खूप पॉझिटिव्ह असतो किंवा असते पण तरी पण माझ्यासोबत असं का होत आहे किंवा मला फ्रेश का वाटत नाही, मी नेहमी स्ट्रेसमध्ये का असते किंवा असतो. तर याचं कारण असं ना की आपण बऱ्याच गोष्टी बाहेरच्या जगात शोधत असतो की कोणामध्ये तरी आपण हॅपीनेस शोधत असतो. पण खरा हॅपीनेस आहे जे आपण मिसिंग पीस म्हणू शकतो, जो मिसिंग पीस आहे सेल्फ लव्ह. आपण खरा हॅपीनेस स्वतःमध्ये आहे हे कधीच मान्य करत नाही आणि आपण स्वतःला इतकं कमी लेखून घेतो की स्वतःमध्ये खुशी किंवा हॅपीनेस कसा असू शकतो याबद्दल बऱ्याच लोकांना गैरसमज आहेत. मिसिंग पीस म्हणजे सेल्फ लव्ह. याचा अर्थ नेमकं काय, तर खूप जण कसे म्हणतात ना की माझं वजन हे पर्टिक्युलर इतकं झालं तर मी स्वतःवर प्रेम करेन किंवा माझं कलर, माझं कॉम्प्लेक्शन जर मी अशी झाले तर मी स्वतःवर प्रेम करेन किंवा या व्यक्तीने माझ्यावर प्रेम केलं तर मी स्वतःवर प्रेम करेन किंवा मला हा पर्टिक्युलर जॉब लागला किंवा मला इतके पैसे माझ्याकडे आले तर नक्की मी स्वतःवर प्रेम करेन. पण मला एक विचारायचं आहे, असं इफ्स अँड बट्सवर आपण स्वतःवर का प्रेम करावं. आपण जसे आहोत तसे जर आपण स्वतःला स्वीकारलं नाही तर हे जे युनिव्हर्स म्हणजेच ब्रह्मांड हे आपल्याला कसं बरं स्वीकारेल आणि ते आपल्यावर कसं काय प्रेम करेल. कुठल्याही गोष्टीचा फाउंडेशन आहे सेल्फ लव्ह. म्हणजेच आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करतो, आपण जे स्वतःसाठी फील करतो त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात होतात. जसं की जर आपण सतत मनामध्ये एखाद्या फिअरबद्दल, एखाद्या भीतीबद्दल विचार करत राहिलो तर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली न कळतपणे आपल्या आयुष्यात आपण नकारात्मकताच आकर्षित करत असतो. सेम तसंच जर आपण स्वतःवर प्रेम केलं आणि आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये जर आपण खूप पॉझिटिव्हिटी ठेवली, अशा वेळेस कसं होतं की पूर्ण ब्रह्मांड जे आहे ते आपल्याला हवी असणारी गोष्ट किंवा आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतोय ती व्यक्ती, त्या वस्तू किंवा ती सिच्युएशन आणि अपॉर्च्युनिटीज आपल्यापर्यंत आणण्यासाठी पूर्ण ब्रह्मांड काम करत असतं. आपण तेच इमोशन्स अट्रॅक्ट करतो जे आपण मनापासून फील करतो. प्रेम, राग किंवा घृणा कोणाविषयी किंवा कुठल्याही प्रकारचे जे इमोशन्स आपल्यामध्ये आपण क्रिएट करतो ते आपली एक्सटर्नल परिस्थिती आपल्याला रिफ्लेक्शन देत असते. तर
या चॅनलवर आपण अभ्यासणार आहोत की मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय, मॅनिफेस्टेशन काम कसं करतं, मॅनिफेस्टेशन करत असताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात. तसेच आपल्याला आपलं हिलिंग करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. इनर हिलिंग कसं करायचं, जे चाइल्डहूड ट्रॉमा आहे त्याच्यातून आपण कसं बाहेर पडायचं, किंवा इनर चाइल्ड आहे आपल्यामध्ये जो सगळ्यांमध्ये असतो आणि जो कधी कधी दुखावला गेलेला असतो, तर तो कसा आपण त्याला हील करावे. तसेच जे आपले नेगेटिव्हिटी आहे, जे सबकॉन्शियस माइंडमध्ये ब्लॉकेजेस आहेत ते कसे रिमूव्ह करायचे, पॉझिटिव्हिटी रिवायर कशी करायची, आणि सेल्फ टॉक, ग्रॅटिट्यूड, सेल्फ लव्ह आणि अजून बरंच काही आपण या चॅनलवर नक्कीच हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण शिकूया. कधी कधी असं होतं की आपल्याला आयुष्यात काहीतरी हवं असतं, आपल्याला माहीत असतं की आपल्याला हे हवंय, म्हणजे आपला व्हॉट हा क्लिअर असतो, पर्पज क्लिअर असतं, पण ते का हवंय क्लॅरिफिकेशन त्याचं नसतं. म्हणजे जो आपला व्हाय आहे तो आपला क्लिअर नसतो. तर हा व्हाय क्लिअर नसल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंडमध्ये आपण जगत असतो की मला हे ध्येय अचीव तर करायचंय, पण त्याचं कारण काय हे आपल्याला कळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या हे आपण हळूहळू या चॅनलवर जाणून घेऊया. तर आपण हा व्हिडिओ, आजचा व्हिडिओ आहे हा येथेच थांबवूया आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी शिकून घेऊ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर खूप प्रेम करा. हॅपी न्यू इयर वन्स अगेन. थँक्यू.